नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एक्झाम गाईडमध्ये. आपण जी आता उद्या येणाऱ्या 16 तारखेची जी एक्झाम आहे, PSI-STI कंबाईंड जी एक्झाम होणार आहे, त्यासाठी याच्या अगोदरही काही व्हिडिओज हे बनवलेले आहेत. ते जर तुम्ही व्हिडिओ पाहितले नसतील, तर आपण खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. तसेच तुम्हाला स्पर्धा परीक्षेला लागणारी जेवढे काही महत्त्वाचे व्हिडिओज आहेत, जे की जसे की आपले क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग, बुद्धिमत्ता चाचणी तसेच इंग्लिशसाठी जे आहेत, ते आपल्याला यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर आत्ता आपण खाली दिलेल्या youtube.com/exam guide या लिंकला व्हिजिट करून तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे तुमच्याकडून एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तसेच जर तुम्हाला टेलिग्रामवर आपल्याला जॉईन व्हायचं असेल, तर त्याच्यासाठी लिंक आहे t.me/examguide आणि तसेच फेसबुकवरही तुम्ही आम्हाला सहभागी होऊ शकता. त्यासाठी लिंक ती दिलेली आहे. जसं याच्या अगोदरच्या आपण व्हिडिओमध्ये काही क्वेश्चन घेतले होते थोडे डिफिकल्ट लेवलचे, जे की तुम्हाला उद्या जी PSI-STI कंबाईंड एक्झाम आहे किंवा इतर ज्या काही MPSCच्या एक्झाम आहेत, ज्यांच्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. तर आजचा पहिला प्रश्न, हा प्रश्न जो दिलेला आहे हा काय आहे, ॲनॉलॉजीवर आधारित आहे. या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, काही कोडिंगमध्ये दिले आहे 3 × 2 = काय होतं -26, 6 × 4 = काय होतं -40, तसेच 5 × 7 = काय होतं -22. तर आपल्याला विचारले 4 × 2 = किती येईल. आता असे जे क्वेश्चन असतात हे काय असतात, कोणत्या ना कोणत्या तरी गणिती क्रिया जे प्लस मायनस किंवा गुणाकार भागाकार वगैरे करून त्यांच्यामध्ये ॲड सबस्ट्रॅक्ट करून हे आलेले असतात. तर सर्वप्रथम काय करा, आपल्याला काय दिलेलं आहे 3 आणि 2 दिलेले आहे आणि इक्वल टू काय -26. हे कसं आलं हे काढण्यासाठी आता काय याची ट्रिक जे आहे काय 3 × 2 मायनस 3 आणि 2 तुम्ही जशाला तसं लिहा. 3 आणि 2 किती होतं 6 वजा 32. 32मधून जेव्हा 6 मायनस होतं तेव्हा किती उरतात -26. मायनस का, तर हे जे काही तुमची मोठी संख्या आहे त्याचा सिम्बॉल आपल्याला येतं सेम. हाच पॅटर्न काय करू नेक्स्टमध्ये चेक करून पाहूत आपण. 6 आणि 4 6 आणि 4 आणि हे 6 आणि 4 ॲज इट इज लिहायचं. तर आपल्याला काय वाटते 6 आणि 6 चोक 24 वजा 64. आता 64मधून जर का 24 गेले किती राहतात 40 आणि जे निगेटिव्ह साईन मोठ्या संख्येत चिन्ह काय निगेटिव्ह म्हणजे हे काय झालं मायनस. म्हणजे आपल्यासाठी काय झालं, आपल्याला लॉजिक तर सापडलेलं आहे. म्हणजे काय केलेलं आहे, ज्या कोणत्या दिलेल्या 2 संख्या आहेत त्या 2 संख्याचा काय केला गुणाकार केला आणि त्या संख्या ॲज इट इज लिहून त्यांच्यातून ते मायनस केले. तर मग आपल्याला काय विचारले 4 आणि 2 साठी 4 × 2 आणि ही संख्या जशाला तशी लिहायची. तर इक्वल टू किती 4 दुने 8 वजा 42. तर आपल्याला काय येईल 42मधून 8 गेले तर किती राहतात 34 राहतात. 34 म्हणजेच काय वजा 34. तर 34 ऑप्शन आहे का, हा फर्स्ट ऑप्शन आहे. म्हणजे ते काय झालं आपलं आन्सर झालं. आता नेक्स्ट प्रॉब्लेम. आता यामध्ये काय दिले, घोड्याला गाढव म्हटले, गाढवाला झेब्रा म्हटले, झेब्र्याला हत्ती म्हटले आणि हत्तीला वाघ म्हटले, तर सोंड असणारा प्राणी कोणता. तर आपण सर्वांना माहिती आहे सोंड कुणाला असते, हत्तीला सोंड असते. तर इथे काय म्हणले हत्तीला कशाने दाखवलेलं आहे, आपल्याला काय म्हणतात घोड्याला गाढव म्हटले, गाढवाला झेब्रा म्हटले, झेब्र्याला हत्ती म्हटले, तर हत्तीला त्यांनी काय म्हटले वाघ म्हटले. म्हणजे सोंड कुणाला असणार आहे हत्तीला, हत्तीला इथे काय म्हटले हत्ती म्हणजे काय, हत्तीला काय म्हटले वाघ म्हटले. मग सोंड असणारा प्राणी कोणता विचारला आपल्याला, ते काय येणार आहे आपला वाघ. वाघ हा काय झाला आपलं सोंड असणारा प्राणी झाला ह्या दिलेल्या ॲनॉलॉजीनुसार. आता नेक्स्ट, हा जो प्रॉब्लेम दिला हा काय आहे, याच्यामध्ये प्रॉब्लेममध्ये काय एकदा व्यवस्थित समजून घ्या. प्रॉब्लेम दिला आहे 6 मित्र आहेत, ते समोरासमोर बसले असून एका वर्तुळाकार मैदानात खेळत आहेत. एक वर्तुळाकार मैदान आहे त्यामध्ये ते खेळत आहेत. तर काय सांगितलं ई हा डीच्या डाव्या बाजूस आहे, सी हा ए आणि बीच्या मध्ये आहे, एफ हा ई आणि एच्या मध्ये आहे, तर बीच्या डाव्या बाजूला कोण आहे. तर सर्वप्रथम काय दिले आपल्या ई हा डीच्या बाजूस आहे, डाव्या बाजूस आहे. ई हा काय आहे डीच्या डाव्या बाजूस आहे. 1 2 3 4 5 6 जण आहेत. ई हा डीच्या डाव्या बाजूस आहे. आता हे सगळ्यांनी काय सांगितलं एकमेकांना सेंटरकडे, म्हणजे समोरासमोर आहेत म्हणजे काय झालं ते सेंटरला पाहिजे. ई हा डीच्या डाव्या बाजूस आहे. तसं नंतर आता ई आणि डीशी रिलेटेड दुसरं काय दिलं आहे, सी हा ए आणि बीच्या मधात आहे, हे सध्या सोडा. नंतर काय दिलं आहे एफ हा ई आणि एच्या मधात आहे, एफ काय आहे ई आणि एच्या मधात आहे. तसेच नंतर आणखीन काय दिलेलं आहे ए आणि बीच्या मध्ये कोण आहे सी आहे,
सी हा का कोण आहे, ए आणि बीच्या मध्ये. म्हणजे काय झाली, ही आपली जे काही ते 6 मित्र बसले त्यांची अरेंजमेंट झाली आहे. आपला प्रश्न काय विचारलेला आहे, तर बीच्या डाव्या बाजूला कोण आहे. बी हा सेंटरकडे तोंड करून जर असं थांबला असेल, त्याच्या लेफ्ट साईड कोणती येणार, ही, आणि ही कोणती येणार, राईट साईड. म्हणजे लेफ्ट साईडला म्हणजे त्याच्या डाव्या साईडला कोण आहे, डी हा बसलेला. म्हणजे आपला आन्सर ऑप्शन काय झाला, डी. अशा प्रश्नामध्ये सर्वप्रथम काय करायचं, प्रॉब्लेम पूर्णपणे वाचून घ्यायचा आणि जे दिलेले क्ल्यूज आहेत ते एक एक मांडत जायचे, म्हणजे आपल्याला शेवटी आपला आन्सर भेटून जातं. आता नेक्स्ट हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आहे आपला नंबर सिरीजवर. नंबर सिरीजचा याच्या अगोदर एक आपला व्हिडिओ बनवलेला आहे, तो जर तुम्ही पाहितलेला नसेल तर आपल्या गणिताच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. त्याच्यामध्ये याच्यासाठी जे काही आपल्याला नंबर सिरीज येतात एक्झामला, त्याच्या काही ट्रिक हे आहेत ह्या सांगितलेल्या आहेत. तर आता नंबर सिरीज दिल्याच्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं, कोणतीही नंबर सिरीजची सर्वप्रथम काय करायचं, त्यांचा डिफरन्स घेऊन बघायचा. डिफरन्स नसेल तर वजाबाकी, बेरीज किंवा गुणाकार वगैरे मल्टिप्लिकेशन असतं. आता इथे काय, ह्या संख्या प्रोग्रेसिव्ह थोड्या थोड्या वाढत जात आहेत. 5, 25, 61, 113, पण ते जास्त प्रपोर्शनमध्ये वाढत नाही आहेत. म्हणजे नेक्स्ट इथं काय असणार आहे, डिफरन्स असणार आहे. जर का 5, 25 एकदम 5, 25, 100, 200, 500, 1000 असं जर वाढत असले असते तर काय झालं असतं, नक्कीच ते मल्टिप्लिकेशनमध्ये असलं असतं. तर आता काय करतो आपण, पहिल्यांदा डिफरन्स घेऊ. 5 आणि 25चा डिफरन्स किती येतो, 20. 25 आणि 61चा डिफरन्स किती होतो, 25 आणि 5 30, 30 आणि 30 60. म्हणजे ते दोन्हीचा डिफरन्स किती झाला, 35 आणि 36. आणि त्याच्यानंतर 61 आणि 113, 61 आणि 113 ते वरचे 13 आणि 61 म्हणजे ते 39, 39 ते 40 आणि ते वरचे टोटल किती झालं ते 52. तसेच मग आता ह्या दोन्हीचा डिफरन्स किती आहे, 16 आणि 36, 20 आणि 36चा डिफरन्स किती येतो, 16. 36 आणि 52, 36 आणि 52 आणि 36 प्लस 4 किती झाले, 40. 40 आणि 10 आणि ते पुन्हा याचा पण डिफरन्स काय आला, 16 आला. म्हणजे डेफिनेटली ही तिसरी जी संख्या इथं नाही, तिचा पण डिफरन्स काय आला, 16. म्हणजे 52मध्ये 16 ॲड करा, 52मध्ये 16 जर ॲड केले, 6 आणि 2 8, 5 आणि 1 6, 68. मग 68 आलं. 68मध्ये 113 ॲड करा, 113मध्ये 68 ॲड करा, 113मध्ये 8 आणि 3 किती येतं, 8 आणि 3 11ला 1 हातचा आला 1, 6 1 आणि 1 6 आणि 2 8 आणि हे जशाला तसं 181. हे काय झालं मग आपलं आन्सर झालं. 181 ऑप्शन कोणता आहे आपला, 4 नंबरचा. म्हणजेच आपला आन्सर काय झालं, 181. या नंबर सिरीज काय, डिफरन्स जो दिलेला आहे, डिफरन्स डबल घेतलेला आहे आणि तो कॉन्स्टंट किती आहे, 16चा डिफरन्स आहे. आणि त्याच्यावरून काय केलं, मग आपल्याला ही संख्या भेटली आणि ती 68 जी भेटली ती 113मध्ये आपली जी काही दिलेली आहे शेवटची संख्या प्रश्नचिन्हांच्या अगोदरची, त्या संख्येमध्ये ॲड केल्याच्यानंतर आपला आन्सर 181 आन्सर भेटलं. आता नेक्स्ट हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम काय दिलेला आहे आपला, की याच्यामध्ये आपली जी अल्फाबेटिकल ABCD असते त्याच्यावर आधारित आहे. तर तुम्हाला काय सांगितलं होतं, की ABCD कधीही एक्झाममध्ये काय करायचं, ABCD पूर्णपणे एकमेकांच्या अपोजिट असे मांडून घ्यायचे. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन जे काही करायचे असतील किंवा आपल्याला ही जी सिरीज सोडायची त्याच्यासाठी सोपं जातं. आता इथे काय दिलेलं आहे, BOQD हे कशाशी सारखं आहे, ERTG सारखं आहे. तर काय म्हणते, ANPCची ॲनॉलॉजी असलेलं कोणतं येईल, संबंध दिलेला आहे. आता समजा BOQD आणि ERTG हे जर बघितलं तर आपण एक ऑब्झर्व करतो, BC आणि Dच्या नंतर काय येतं, E येतं. ओच्या नंतर काय येतं, MNO, P आणि Q. म्हणजे काय आलं, प्रत्येकाच्या नंतरचे 2 समोर सरकवत नेले. क्यूच्या नंतर काय, PQR S, डीच्या नंतर E आणि F. मग सिमिलरली तसंच ANPCचा काय काय, एच्या नंतर 2, B आणि C सोडा, मग काय येतं, D येतं. एनच्या नंतर NO आणि P काय येणार, Q येणार. पीच्या नंतर Q आणि R म्हणजे S येणार. सीच्या नंतर काय, D आणि E म्हणजे F येणार. म्हणजे आपला आन्सर काय, DQSF. DQSF कोणता आहे, सेकंड ऑप्शन. म्हणजे काय झालं, आपलं आन्सर झालं. आता नेक्स्ट, आता यामध्ये काय दिलेलं आहे, 50 संख्याची सरासरी 40 आहे, परंतु त्यात एक संख्या 42 ऐवजी 17 घेण्यात आली, तर वास्तव सरासरी किती. म्हणजे अगोदर जी खरोखर म्हणजे ॲक्च्युअल सरासरी ती किती हे विचारलेलं आहे. सरासरी जो चॅप्टर आहे त्याच्यावर याच्या अगोदर आपल्या गणिताच्या प्लेलिस्टमध्ये सरासरीशी रिलेटेड जे काही फंडामेंटल बेसिक कन्सेप्ट आहेत, तसेच ज्या काही ट्रिक्स आहेत याच्यावर हा घेतलेला आहे.
हा सरासरी हा टॉपिक घेतलेला आहे, तो तुम्ही जर पाहितला नसेल तर खाली दिलेल्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुमचे सरासरीचे कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होऊन जातील. म्हणजे तुम्हाला सरासरीचे प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आता काय दिलेलं आहे, टोटल संख्या किती आहेत, नंबर ऑफ संख्या किती आहेत, 50 संख्या आहेत, n = 50 आहेत. आणि ते सरासरी ॲव्हरेज किती दिलेलं आहे, 40 दिलेलं आहे. तर ट्रिक अशी आहे की आपल्याला काय करायचं, दिलेली सरासरी आपल्याला किती 40 माहिती आहे, एक्स्ट्रा किती झालेले आहेत, 42 आणि 17चा डिफरन्स किती आहे, 25चा डिफरन्स आहे. मग काय करायचं, जे काही 25 आहेत हे काय झालेले आहेत आपले, काय केलेत 17 म्हणजे आपल्याकडून काय केलं, चुकून कमी घेण्यात आलेले आहेत. मग काय करायचं, 25 भागिले आपली टोटल संख्या किती आहे, 50 आहे. हे काय करायचं, ह्या सॉल्व करायचं. हे किती येतं, 25 दुने 50 म्हणजे किती होतं, ते हाफ होतं, म्हणजे 0.5 होतं. आता कधी पण जर इफेक्ट तुमचा 42 ऐवजी 17 घेण्यात आले, म्हणजे ॲक्च्युअल किती आहेत 42, म्हणजे घेतले किती 17, म्हणजे तुमचा इफेक्ट किती आला आहे 25, म्हणजे तो पॉझिटिव्ह आला आहे. मग कधी पण हे करायचं, जे काय तुमचा आन्सर येईल ते निगेटिव्ह असतं, ते काय करायचं, ह्या 40मधून काय करायचं, मायनस करायचं. म्हणजे आपली सरासरी किती येणार, 39.5 ही काय झाणार आपली सरासरी झाली. समजलं. आणि हेच जर का त्यांनी 42 ऐवजी 17 घेतलं, 17 ऐवजी जर का 42 घेतलं असतं तर आपला डिफरन्स काय आला असता, -25चा डिफरन्स आला असता. म्हणजेच आपली सरासरी काय झाली असती, 40.5 झाली असते. आपण 0.5 काय केले असते, त्याच्यामध्ये ॲड केले असते. समजलं. आता नेक्स्ट प्रॉब्लेम हा काय दिलेला आहे, ह्या प्रॉब्लेम काय, 2 ऑक्टोबर 2000 रोजी गांधी जयंतीच्या दिवशी मंगळवार होता. 2 ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर महिन्याची सुरुवात कधी होते, 2 ऑक्टोबरला मंगळवार होतात. मग सुरुवात कधी होणार, सोमवारी होणार सुरुवात. सोमवारी 1 तारीख असणार, 2 ऑक्टोबरला मंगळवार असणार. तसंच नाही, ऑक्टोबर महिन्यामध्ये टोटल किती दिवस आहेत, 31 दिवस आहेत. तुम्हाला माहिती आहे, म्हणजे आपल्याला काय होणार असे, आणि एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात, 7 दिवस असतात. 7 चोक 28, म्हणजे कोणते तरी 3 दिवस असे असतील ज्यांचे की डेज ते पुन्हा रिपीट, म्हणजे 5व्या आठवड्यामध्ये पण येतील. आठवडा किती असतो आपला, एक आठवडा असतो, 7 दिवसाचा आपला एक आठवडा असतो, आणि टोटल 4 आठवडे होतात. आणि जे 7 चोक 28 म्हणजे 4 आठवडे झाले, आणि जो वरचे 3 दिवस आहेत ते काय झाले, ते डेज पुन्हा रिपीट होतात. तर आता बघा सोमवारी काय आहे, 1 तारीख आहे, मंगळवारी किती आहे, 2 आहे, असं 3 4 5 6, आणि रविवारी काय येणार आपली 7 तारीख येणार. मग सेम 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28, आणि तुम्हाला काय म्हटलं 29 30 आणि 31. त्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे, आपल्याला कोणते असे 3 वार आहेत ज्याच्यामध्ये की जे तुम्हाला आठवड्यामध्ये 5 वेळा येतील. तर आपले 4 आठवडे तर गेले, तर आपल्याला कोणते येणार आहेत, सोमवार एक 5 वेळा आलेला आहे, मंगळवार आणि बुधवार. मग आपला आन्सर ऑप्शन काय राहील, सोमवार मंगळवार आणि बुधवार. सोमवार मंगळवार आणि बुधवार हे काय झाले आपले, ते त्या ऑक्टोबर महिन्यामध्ये 5 वेळा येतील. ते कसं काढायचं माहिती आहे का, सरळ एवढे आपण पूर्ण डेज लिहित बसायची काही गरज नाही आपल्याला. त्याच्यापेक्षा सगळ्यात सोपं काय करायचं, आता तुम्हाला एक माहिती आहे, 2 ऑक्टोबर माहिती आहे, म्हणजे तो कोण वारी आला आहे, मंगळवारी आला आहे. आणि 1 ऑक्टोबर कोण वारी आला आहे, सोमवारी येतोय. 3 कधी येणार, बुधवारी. बुधवारी येतोय. तुम्हाला सांगा ना, एक आपण काय सांगितलं, एक आठवडा किती 7 दिवसाचा आहे, 7 चोक 28, 28 तारखेपर्यंत जे दिवस येतील ते सेम राहतील. पण त्याच्यानंतर जे कोणतेही 3 दिवस आहेत ते काय होणार, ते आपले 5व्या वीकमध्ये परत येणार, 5व्या वीकमध्ये. आणि ते वीक कोणते झाले आपले, सोमवार मंगळवार आणि बुधवार. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. आणि जर तुम्हाला आणखीन जर याच्यानंतरचे आणखीन जे PSIचे व्हिडिओ आहेत ते मी आणखीन बनवणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा. आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, की म्हणजे त्यांचाही फायदा होईल. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही चॅनलला, त्यांनी व्हिडिओ मिस न होऊ देण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.